गुडघ्यांमधील ग्रीस कमी होऊ नये, गुडघे टणक आणि मजबूत राहावेत, यासाठी एका दिवसात आराम देणारा घरगुती रामबाण उपाय. गुडघे नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. बऱ्याच वेळेस आपले गुडघे हे इतके भयंकर दुखतात की आपल्याला चालायला, उठायला, बसायला देखील याचा त्रास होत असतो. आणि आपण याकडे जर दुर्लक्ष केले तर हे दुखणे हळूहळू वाढून गुडघ्यातील जे ग्रीस आहे हे कमी होत जाते व हाडांचे घर्षण होते. आणि यामुळे दुखणे तर भयंकर वाढत जातेच, परंतु ऑपरेशन करण्याची वेळ येते, वाट्या बदलण्याची देखील वेळ येते. तर असे होऊ नये, आपल्या गुडघ्यांमधील जे ग्रीस आहे ते देखील कमी होऊ नये, गुडघ्यांचे झीज होऊ नये, हाडे ठिसूळ होऊ नये व गुडघ्यांचे जे दुखणे आहे हे सहजतेने घरच्या घरी बंद व्हावे, यासाठी एका पात्रामध्ये मोहरीचे तेल घ्यायचे आहे. साधारण अर्धी वाटी मोहरीचे तेल. आणि येथे मी लसूण घेतले आहे. याप्रमाणे 4 ते 5 लसूण पाकळ्या ठेचून घ्या व या तेलामध्ये या टाकून द्या व मंद आचेवर हे छान गरम करून घ्यायचे आहे. या पाकळ्यांचा रंग जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत हे छान गरम करून घ्या. हे बघा, याप्रमाणे हे तयार झाले की गॅसवरून काढून घ्या आणि साधारण 1 चमचा भरून हळद पावडर यामध्ये गरम असताना टाकायचे आहे, परंतु हे गॅसवर असताना हे टाकू नये. तर ज्याप्रमाणे मी दाखवत आहे त्याप्रमाणेच हे करायचे आहे. आणि याप्रमाणे हे टाकले की छान असे मिक्स करून घ्या. आणि याप्रमाणे तयार झालेल्या तेलाने गुडघ्यांभोवती याप्रमाणे मसाज करायचे आहे. संपूर्ण गुडघ्यांना याप्रमाणे किमान 5 मिनिटे गोलाकार मसाज करा व खालचा जो भाग असतो गुडघ्यांचा याला देखील याप्रमाणे मसाज करून घ्यायचे आहे. आणि गुडघ्यांबरोबर देखील पाय दुखत असतील तर पायांना देखील खालून वर याप्रमाणे मसाज करा. यामुळे आपल्या नसा मोकळ्या होण्यास मदत होते, ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होते, आपले जे दुखणे आहे हे सहजतेने बरे होण्यास मदत होते. आणि यामधील ग्रीस जे आहे हे देखील यामुळे वाढते. आणि याप्रमाणे किमान 5 मिनिटे छान मसाज करायचे आहे. आणि मसाज केल्यानंतर एक मोठा लोखंडी पॅन घ्या. पॅन छान तापवायचा आहे. तो तापत आहे तोपर्यंत एक कॉटनचा मोठा कपडा किंवा रुमाल घ्या. यावर साधारण 2 चमचे बारीक मीठ टाका. याप्रमाणे आणि याप्रमाणे हे फोल्ड करून घ्यायचे आहे. मीठ पडू नये व व्यवस्थित मध्ये हे राहावे, याप्रमाणे हे फोल्ड करून घ्या. व जो पॅन आपण गरम करायला ठेवला आहे त्यावर याप्रमाणे हे कापड जे आहे हे गरम करून घ्यायचे आहे. याप्रमाणे हे छान गरम केले की गॅस बंद करा व गुडघ्यांभोवती ज्या ठिकाणी आपल्याला मीठ आपण ठेवलेले आहे त्या ठिकाणचा भाग यावर ठेवायचा आहे. म्हणजे गरम असल्यामुळे याला छान शेक देखील लागतो आणि मीठ असल्यामुळे अगदी छान शेक लागून हे जे दुखणे आहे ना हे सहजतेने बरे होण्यास मदत होते. याप्रमाणे गुडघ्यांभोवती हे गरम गरम कापड गुंडाळून घ्यायचे आहे आणि झोपून घ्यायचे आहे. हे रात्री लावले ना तर दुसऱ्या दिवशी सकाळी लगेचच तुम्हाला फायदा जाणवेलच. जास्त त्रास असेल तर तुम्ही हा उपाय 3 दिवस करा आणि पुढे देखील अधूनमधून करा. म्हणजे आपले जे गुडघे आहेत ते टणक राहतील, हाडे देखील मजबूत होतील व दुखणार देखील नाहीत. आणि आपल्याला कुठल्याही प्रकारे ऑपरेशन वगैरे देखील करावे लागणार नाही. तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.